महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक झालेत। भोंदू अशोक खरात प्रकरणात चाकणकरांना अटक करून 6 आरोपी करा अशी मागणी सुषमा अंधारे आणि त्यांच्याच पक्षाच्या रुपाली ठोंबरेंनी देखील केली आहे। बघूयात। चाकणकर यांना तातडीने अटक केली पाहिजे। राजीनामा तर झालाच पाहिजे। रुपाली निलेश चाकणकर यांना सह आरोपी केलं पाहिजे। आम्ही राष्ट्रवादी म्हणून योग्य कारवाई करणार आणि हे येणारा तुम्हाला 1-2 दिवसामध्ये दिसेल। नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरातवरनं आता महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांवरती कारवाई अटळ आहे। बलात्काराच्या आरोपीला चाकणकर पाठीशी घालत होत्या असा आरोप विरोधकांनी केलाय। या भोंदूच्या डोक्यावर छत्री पकडणाऱ्या, त्याचं पाद्यपूजन करून पदरानं पाय पुसणाऱ्या चाकणकरांना राजीनामा घेऊन अटक करा अशी मागणी ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारेंनी केली आहे। की चाकणकर यांना तातडीने अटक केली पाहिजे। पहिली। दुसरी मागणी काय आमची, चाकणकरांची ज्याला आपण कन्फ्रंटल एन्क्वायरी म्हणतो, समोरासमोर बसून ती कन्फ्रंटल एन्क्वायरी ती झाली पाहिजे। तिसरं, चाकणकरांची नार्को टेस्ट झाली पाहिजे, कारण प्रश्न अनेक महिलांच्या इब्रतीचा प्रश्न आहे। राजीनामा तर झालाच पाहिजे, परंतु रुपाली निलेश चाकणकर यांना सह आरोपी केलं पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांनी सीबीआय कडे याचा तपास दिला पाहिजे। पहिल्यांदा यांना पाय उतार करणं, त्यांना सह आरोपी करणे आणि याचा तपास सीबीआय कडे देणं हे गरजेचं आहे। चाकणकरांच्या कारवाईवरनं दादांच्या राष्ट्रवादीत 2 बड्या नेत्यांच्या 2 भूमिका दिसतायत। 2 दिवसात कारवाई दिसेल असं म्हणत प्रफुल्ल पटेलांनी राजीनाम्याचे संकेत दिलेत, तर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी चाकणकरांवरती न बोलणं पसंत केलं। ज्या लोक त्यांच्या सोबत या कामामध्ये जर राहिले असेल तर निश्चित त्यांचाही म्हणजे तपासणीमध्ये चौकशीमध्ये समोर नाव आलं तर त्याच्यावर ही कारवाई तातडीनं आणि सक्तीनं केली गेली पाहिजे। तर काही राजकीय लोकांचा नाव त्यांच्याशी काही जोडलं गेलं आहे। नक्कीच आम्ही राष्ट्रवादी म्हणून योग्य कारवाई करणार आणि हे येणारा तुम्हाला 1-2 दिवसामध्ये दिसेल। सर, तुम्ही राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आहात, रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी होतीये, सर तुम्ही प्रतिक्रिया काय नेमकी? कारण मागणी होतीये, विरोधक मागणी करतात सर। आजचा क्षण हा वेगळा आहे। या क्षणाचं महत्त्व देशात आणि जगात मोठ्या प्रमाणावरती आहे। योग्य वेळेला ही भूमी हे क्रांती जर ऐका ना साहेब, मला माझा बोलण्याचा घटनेने अधिकार दिला आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मरण करतो त्यावेळेला, त्याला मला ज्या वेळेला मी बोलायचं आहे तेवढंच बोलेन, मला ज्या वेळेला त्या विषयावरती बोलायचं आहे त्याला नक्कीच बोलेन। धन्यवाद। महिलांचं शोषण करणाऱ्या या भोंदूचे फक्त 58 व्हिडिओच नव्हे तर 100हून अधिक व्हिडिओ असल्याचं समोर आलंय आणि उलट पीडितांनी तक्रार करू नये म्हणून चाकणकरांनी महिलांवरती मध्यरात्री फोन करून दबाव आणल्याचा आरोप अंधारेंनी केला। काही पीडित असं म्हणतात की रात्री 2-2 वाजता चाकणकर आम्हाला फोन करून धमक्या देत होत्या। काही पीडितांचं असं म्हणणं आहे की चाकणकर आमच्यावर प्रचंड दबाव आणत होत्या। त्यामुळे चाकणकरांचे सीडीआर तपासणं अत्यंत गरजेचं आहे। खरातने काही लोकांशी कॉन्टॅक्ट केलेला आहे का? खरातने काही लोकांना मदत मागितलेली आहे का? भोंदू आणि महिलांचं शोषण करणाऱ्या खरातला गुरु माऊली असं म्हणणाऱ्या चाकणकर अद्याप माध्यमांसमोर आलेल्या नाहीत। फक्त एक ट्विट करून त्यांनी पोलिसांच्या तपासावर पूर्ण विश्वास असल्याचं म्हटलं। एरवी चौकशीचा अहवाल वगैरे सादर करा असं म्हणणाऱ्या चाकणकरांनी खरात प्रकरणात मात्र पोलिसांना अहवाल मागितल्याचं काहीही सांगितलेलं नाही। चाकणकर बोलत नाहीयेत की चाकणकर फरार झाल्यात, हे एकदा चेक करावं लागेल। चाकणकर आहेत का महाराष्ट्रात की चाकणकर फरार झाल्यात? त्या फरार झाल्या असतील तर अजून गंभीर आहे, कारण चाकणकर या प्रकरणात 100% अडकू शकतात असं अनेक जाणकारांचं म्हणणं आहे। आणि मी तर त्या ज्या काही गोष्टी आता समोर आणत आहे
हे अजून गंभीर आहे. लैंगिक शोषण करणाऱ्या एखाद्या लिंगपिसाट माणसाला महिला आयोगाची अध्यक्षच पाठीशी घालत असेल तर अशा महिलेला, मी चाकणकरांचा उल्लेख महिला असा करते, अशा महिलेला मला नाही वाटत की राज्याचे गृहमंत्री पाठीशी घालतील. पोलिसांनी कारवाई नाही केल्यावर मी कोर्टात तर जाईल, मी वकील आहे, त्याच्यामुळे मी त्यांना या प्रकरणामध्ये कायदेशीरपणे जो आहे तो धडा शिकवेल. राहिला आंदोलनाचा लोकशाहीतनं भाग, संपूर्ण महाराष्ट्रातनं महिला घेऊन घर नाही मंत्रालयावर आता मोर्चा काढणार. जर ज्यांच्या हातात आपण रक्षणकर्त्याची चाव्या दिलेल्या आहेत आणि त्या जर करत नसतील तर तुमच्या माध्यमातून सांगते, महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या माता भगिनी घेऊन मंत्रालयावर धडक मोर्चा काढणार की अशा बाईला तातडीने आपण पदमुक्त करावे. पीडित महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी मदत करणं हे महिला आयोगाचं काम आहे. पण इथे महिला आयोगाच्या अध्यक्षाच महिलांचं शोषण करणाऱ्याच्या पाया पडत असतील तर समाजही प्रश्न विचारेल. नाशिकहून चंदन पुजारीकारीसह ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.